अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ, ज्याद्वारे मराठा तरुणांना 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जातं उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी. आणि याच्यासाठी जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. आता ऑनलाईन फॉर्म जेव्हा तुम्हाला भरावा लागतो तेव्हा काही कागदपत्रे सुद्धा जोडावी लागतात. तर ऑनलाईन फॉर्म पूर्ण कसा भरायचा, कोणकोणती कागदपत्रे जोडायची, याची काय पात्रता असेल, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरू करूयात. तोपर्यंत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स चालू करा. तुम्हाला यायचं आहे ते महास्वयंची जी वेबसाईट आहे, पोर्टल आहे महास्वयंच्या, त्या पोर्टल यायचं आहे. याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि त्या आल्यानंतर जे एंटरप्रेन्योरशिपचं ऑप्शन आहे, उद्योगचं एंटरप्रेन्योरशिप, तिथं क्लिक केलं तिथे यायचं बघा. तुम्हाला इथे तुम्हाला काय करायचं, रजिस्टर नाववर क्लिक करायचं. पण याच्या आधी समजा तुम्ही महास्वयंवर इथे पहिले बघून घ्या. रजिस्टर नाववर क्लिक केल्यानंतर ते काय म्हणतं, इफ युअर रजिस्टर्ड युजर ऑफ रोजगार कौशल्य काइंडली यूज दी सेम क्रेडेन्शियल्स फॉर लॉग इन. म्हणजे या महास्वयंवरचं तुम्ही कधी जॉब काढण्यासाठी किंवा एम्प्लॉयमेंट संबंधित कधी जर अकाउंट उघडलेलं असेल, सेम अकाउंटच तुम्ही इथे उघडू शकता. तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. त्याच युजर नेम पासवर्ड वगैरे वापरून तुम्ही लॉग इन करू शकता. पण आधी कधीच केलं नसेल तुमचं रजिस्ट्रेशन इथं, तर मग तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन करताना काय फर्स्ट नेम, लास्ट नेम, मिडल नेम अशी काही माहिती टाकायची. जसं आता तुम्ही इथे बघितलं, आय हॅव मिडल नेम इन आधार कार्ड. आधार कार्ड मध्ये मिडल नेम असेल नसेल तर त्याच्यानुसार तुम्हाला इथे टिक करून घ्यायचं. मिडल नेम आहे, मग डेट ऑफ बर्थ आहे, मग जेंडर आहे तुमचं, मग आधार आयडी, जेंडर वगैरे सिलेक्ट करून आधार आयडी, मग आधार आयडी तुमचा जो काय आधार कार्ड नंबर आहे तो टाकायचा. आणि जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तो इथे टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि इथे नेक्स्ट वगैरे करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. जर ऑलरेडी केलं असेल जॉब कार्ड वगैरे साठी गरज नाही, तेच युजर आयडी पासवर्ड वापरा. नसेल केलं तर अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करून घ्या. आता हे रजिस्ट्रेशन केलं तर समजा तुमचं झालेलं आहे, तर इथे रजिस्ट्रेशन तुमचं जर पूर्ण झाल्यानंतर परत तुम्हाला इथे यायचं. इथे काय करायचं, इथे आल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं. जे तुमचं युजर आयडी असेल म्हणजे आधार नंबर टाकायचा, युजर आयडी म्हणजे आधार कार्ड, पासवर्ड टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि तुम्हाला कॅप्चा वगैरे टाकून झाल्यानंतर इथे लॉग इन करून घ्यायचं. तर लॉग इनवर क्लिक करायचं आणि लॉग इन झाल्यानंतर इथे आपल्याला मग आता आपल्याला काही माहिती टाकायची. तर लॉग इन झाल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला डॅशबोर्ड दिसणार आहे. इथे डॅशबोर्ड आहे बघा. त्याच्यानुसार तुम्हाला जर चेंज पासवर्ड वगैरे तुमचा पासवर्ड बदलायचं करू शकता. तुम्हाला तुमची प्रोफाईल बघायची म्हणजे पूर्ण माहिती बघायची, काय काय माहिती तुम्ही रजिस्ट्रेशन वेळेस टाकली होती ती सगळी इथे माहिती तुम्हाला दिसणार आहे. युजर तुमचे स्वतःचे डिटेल्स दिसणार आहेत, पर्सनल डिटेल्स दिसणार आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे आता या माहितीमध्ये दिसणार आहेत. तर ही माहिती एकदा चेक करून घ्या. तुम्हाला तुमची माहिती पूर्ण बरोबर आहे का, काही बदल करायचा आहे, सेव्ह करायचा आहे, हे सगळे डिटेल्स एकदा चेक करून घ्यायचे. आणि जर तुम्हाला काही बदल करायचा तर बदल करून सेव्ह करून घेऊ शकता. आणि ही सगळी माहिती तुमची बरोबर सेव्ह केल्यानंतर मग आपण त्याच्यानंतर आता भरणार. माहिती चेक करून झाल्यानंतर थोडंसं खाली आलं तर तुम्हाला इथे पूर्ण सध्या इंग्लिश मध्ये दिसत आहे, तर लँग्वेज चेंज करून घ्यायचं. वरती बघा ऑप्शन आहे मराठीचं, तुम्ही पहिले मराठी करून घ्यायचं. आणि इथे बघा तर खाली मग तुम्हाला काय दाखवतंय, उपलब्ध योजना. उपलब्ध योजनेमध्ये काय वैयक्तिक कर्ज आहे, गट कर्ज आहे, गट प्रकल्प कर्ज आहे. तर आपल्याला जे करायचं आहे ते वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना IR1 जे दाखवत आहे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, त्याच्यासाठी करायचं. मग त्याच्यासाठी करायचं असल्यामुळे इथे लागू करायच्या खाली तुम्हाला इथे पहाचं दिसतंय बघा, पहा. तर त्या पहावर आपल्याला काय करायचं, क्लिक करायचं आहे. पहावर क्लिक केल्यानंतर तर इथे आपण बघू शकता, इथे आपल्याला काय माहिती दिलेली त्यांनी. तसं तर अर्जदार पात्रता बघा. तर अर्जदार पात्रता सगळं सांगितलं त्यांनी की महाराष्ट्राचे रहिवासी असणे अनिवार्य आहे. उमेदवाराच्या वयोमर्यादाची अट पुरुषांकरता जास्तीत जास्त 50 तर महिलांकरता जास्तीत जास्त 55 वर्ष असणार आहे. ही वयाची अट दिलेली आहे. आता त्याच्यानंतर सांगितलं वेब पोर्टलवर नोंदणी करावी. आता नोंदणी आपण करतच आहोत. आता ही जी नोंदणी आपण आता करणार आहोत ती नोंदणी असणार आहे तशी. आता ही वार्षिक उत्पन्न मर्यादा, तर उत्पन्न मर्यादा जी आहे कुटुंबाची ती 8 लाख आहे. 8 लाख तुमची कुटुंब उत्पन्नाची मर्यादा असली पाहिजे. तुमच्याकडे उत्पन्न सर्टिफिकेट तहसीलदार वगैरे काढलेलं असलं पाहिजे. 8 लाखाची उत्पन्नाची मर्यादा आहे कुटुंबाची. त्याच्यानंतर महामंडळाच्या तर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, म्हणजे याच्या आधी तुम्हाला या योजनेचा लाभ नसेल मिळालेला. नंतर आहे तुमचं अपंग असेल तर त्याचं प्रमाणपत्र असलं पाहिजे. योजनेचा लाभ एकदाच घेता येईल आणि दिव्यांग असेल तर ते त्याच्यानुसार तुम्हाला हे सगळं पात्रता चेक करून घ्यायची. आता मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. अर्ज प्रक्रिया लिंक, अर्ज प्रक्रिया लिंकचे याचे इथे अर्ज प्रक्रियेसाठी कसं काय करायचं सांगितलेलं आहे. आता आपण डायरेक्ट अर्ज करण्यासाठी इथे डायरेक्ट जाऊया. इथे आपला जिल्हा निवडून घ्यायचा, आपण कोणत्या जिल्ह्याचे आहोत ते जिल्हा आपल्याला निवडून घ्यायचा आहे. नंतर लागू करावर क्लिक करायचं. आणि इथे बघा सांगितलं कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या मर्यादेत आहे का, याची ही अट आहे. येस करायचं. येस केल्यानंतर आपलं कर्ज नवीन आहे का, म्हणजे पहिल्यांदाच घेतात का तुम्ही कर्ज, तर येस करायचं. पहिल्यांदाच घेतात रजिस्टर आपण पहिल्यांदाच नोंदणी करत तर त्याची येस करायचं. आता यस वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आता इथे आपली काही माहिती द्यायची आहे. आता जसं बघा, आता त्यांनी काय दिलं, विभागांची यादीनुसार आता वैयक्तिक माहिती दिली. वैयक्तिक माहिती आपण जे नोंदणी केली तेव्हाच ती आणलेली आहे. त्याच्यानुसार त्यांना जी वैयक्तिक इथे आपल्याला आणलेली आहे. आता वैयक्तिक माहितीमध्ये इथे काही बदल करायची गरज नाही. आता इथून आपण आता वैयक्तिक निवासी तपशीलवर जाऊ. निवासी तपशील मध्ये आपल्याला काय टाकायचं की आपले डिटेल्स टाकायचे, ऍड्रेस डिटेल म्हणजे आपला पूर्ण पत्ता वगैरे सगळं द्यायचा आहे. कायमचा पत्ता टाकायचा आणि कायमचा पत्ता जर आपला जो सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता सेम असेल तर सेम ते टिक चेकबॉक्स करून घ्यायचा. जिल्हा वगैरे निवडून घ्यायचा, तालुका, शहर, शैक्षणिक अर्हता काय तुमची, म्हणजे किती एज्युकेशन काय झालेलं आहे, पॅन कार्डचे डिटेल्स द्यायची. पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड येस करून पॅन कार्डचा नंबर द्यायचा. हँडिकॅप असेल म्हणजे जर तुमचं हँडिकॅप असेल, दिव्यांग असेल तर त्याचे येस करायचं असेल येस करा, नो करायचं नो करायचं.
आणि अर्धचेतन करा, म्हणजे अर्धचेतन करा म्हणजे सेव्ह करा, ही माहिती सेव्ह करून घ्यायची. ही माहिती सेव्ह करत झाल्यानंतर आता आपल्या याच्या पुढे आता पुढची माहिती टाकायची, जशी कर्ज तपशील. तर सगळ्यात पहिले व्यवसायाचे नाव, तुम्ही काय करता, तुमचा कोणता व्यवसाय आहे, जो काही व्यवसाय असेल तुम्हाला, जो काही करायचा आहे म्हणजे सध्या करता तो सुरू करायचा, त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता. नंतर व्यवसाय श्रेणी, आता व्यवसाय श्रेणी काय, तुमची समजा सर्व्हिस आहे, तुम्ही सर्व्हिस देता, जसं समजा तुमचा कम्प्युटर सर्व्हिस आहे, तुमची मोबाईल सर्व्हिस आहे, तुम्ही काय सर्व्हिस करता, कोणते तुमचा उद्योग आहे, तर तुमचे फूड बिझनेस आहे, ट्रेडिंग आहे, जो काही तुमचा बिझनेस असेल त्याच्यानुसार उपश्रेणी. तुम्ही जी व्यवसाय श्रेणी सिलेक्ट कराल त्याच्या अंडर मग आता हे श्रेणी येणार आहे. समजा तुम्ही सर्व्हिस केला असता तर मग कम्प्युटर क्लासेस वगैरे आला असता, अशा टाईपमध्ये उपश्रेणी येणार आहे, त्याच्यानुसार तुमच्या व्यवसायानुसार निवडून घ्यायची बिझनेस सब कॅटेगरी. नंतर तुमचं आहे व्यवसायातून मिळणारे अंतिम उत्पादन. आता तुमचे मिळणारे अंतिम उत्पादन काय आहे तुमच्या, म्हणजे कोणते, म्हणजे तुम्ही काय तयार करता तुमच्या व्यवसायामधून, तुम्हाला तुम्ही काय तयार होतंय, तुमचं शेवटचं उत्पादन काय आहे तुमचं, ते तुम्हाला टाकायचं. नंतर व्यवसायाचा पत्ता टाकायचा, बाकी पण आवश्यक असलेली कर्ज रक्कम, तुम्हाला किती रक्कम पाहिजे, त्याच्यात 15 लाखापर्यंत मिळतं, तुम्हाला जी काय पाहिजे ती टाकायची आणि अर्ज जतन करा, सेवर क्लिक करायचं. आणि हे झाल्यानंतर अपलोड, इथे बघा अपलोडचा खाली अपलोड आहे. अपलोड म्हणजे आता आता सगळे कागदपत्र आपल्याला इथे लावायचे आहेत. सगळ्यात पहिलं काय, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा, म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र असेल, किंवा इथे त्यांनी बघा सिलेक्ट, यांनी त्यांनी ऑप्शन काय काय दिलेले आहेत, त्या सिलेक्ट मध्ये तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे, जो ड्रॉप डाऊन आहे इथे मग सगळे ऑप्शन दिलेले, वीज बिल आहे, गॅस सिलेंडर कनेक्शन वगैरे, इथलं जे काही तुमच्याकडे आहे त्याच्यातलं एक ऑप्शन निवडायचा. ऑप्शन निवडून चूज फाईलवर क्लिक, इथे याच्यामध्ये एक ऑप्शन निवडला आपण की कोणता एक ऑप्शन, रेशन कार्ड आहे, बँकेचा रेशन कार्ड निवडला तर चूज फाईलवर क्लिक, आणि एक तुमची फाईल जी काही असेल ती लावून टाकायची, रेशन कार्डची तुमची, म्हणजे तुमची जी तुम्ही पीडीएफ काढली असेल किंवा इमेज काढली असेल ती लावून टाकायची. आधार कार्ड आहे, तसं आधार कार्डचं तुमचं आधार कार्डची पाठ फोटो, आधार कार्ड पुढचं मागचं एकाच पानावर घेऊन लिहून टाकायचं, त्याच्यावर जोडून द्यायचं. नंतर उत्पन्नाचा दाखला आहे, तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र लावायचं. कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला, कुटुंबाचा आयकर भरणं, तुमचं जर इन्कम टॅक्स भरत असेल कोणी तर तसं तुम्ही लावू शकता, किंवा मग इन्कम सर्टिफिकेट आहे ते तुम्ही लावू शकता. तर त्याच्यानुसार तुम्ही उत्पन्नाचा दाखला लावून टाकायचा आणि चूज फाईलवर क्लिक करायचं. आणि त्याच्यानुसार जे काही तुमचं आहे, जो दाखला आहे किंवा आयकर भरणा म्हणजे इन्कम टॅक्स भरल्याचं आहे ते लावायचं. आता जातीचा दाखला आहे किंवा शाळा सोडण्याचा दाखला आहे, जातीचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला असेल, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, त्यातलं जे काही आहे तुमच्याकडे ते इथे तुम्ही लावायचं. ठीक आहे, ते झालं. इतर कागदपत्रे वगैरे काही तशी लावायची गरज नाही, तुमच्याकडे नसेल तर लावू नका. प्रकल्प अहवाल, आता प्रकल्प अहवाल आणि सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वयं घोषणापत्र, याची एक फॉर्मॅट आहे बघा, याचे दोघांचे फॉर्मॅट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. तर अशा पद्धतीने एक फॉर्मॅट आहे त्याचा, तुमचा प्रकल्प अहवालचा आणि तुमचं स्वयं घोषणापत्र, हे दोन्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. आता जो प्रकल्प अहवाल बघितला तर याचं काय करायचं, प्रिंट मारायची, भरून घ्यायचं पेनाने, आणि पुन्हा स्कॅन करून पुन्हा इथे अपलोड करायचं, इथे तुम्हाला जोडायचं आहे. तर याच्यामध्ये काय काय टाकायचं बघा, प्रकल्प अहवालमध्ये सगळं त्यांनी काय सांगितलं टाकायला, पेनाने भरायचं प्रिंट मारून, तुमचा हा अर्ज क्रमांक आहे. तर इथे तुम्हाला अर्ज क्रमांक टाकायचा आहे. तर हा जो अर्ज क्रमांक आहे तुम्हाला कुठे भेटेल बघा, ह्याच्याच तुम्ही काय करा, दुसऱ्या टॅबमध्ये सेम वेबसाईट, याला डुप्लिकेट करून घ्यायचं, सेम वेबसाईट ओपन करायची स्वयं तुम्ही लॉग इन केलेली. आणि तुम्ही जर तुमच्या याला गेला, तुमच्या डॅशबोर्डला गेला, तुमच्या डॅशबोर्डला जर प्रोफाईलमध्ये इथे बघितलं तर तुमचा इथे तुम्हाला अर्ज दाखवत आहे बघा, तुम्ही इथे बघा अर्ज दाखवत आहे, तुम्ही जो भरत आहात तो अर्ज तुम्हाला इथे दाखवत आहे. इथेच तुम्हाला तुम्हाला अर्ज क्रमांक पण दाखवत आहे. हा अर्ज क्रमांक महत्वाचा आहे, हा तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे, कॉपी करून ठेवायचा आहे, याच्यानेच तुमचा अर्ज भरला जात आहे, हा नंबर महत्वाचा आहे. इथे तुम्हाला डॅशबोर्डला तुम्ही इथे दुसऱ्या टॅबमध्ये ओपन करायचं, सेम वेबसाईटला तुम्ही दुसऱ्या टॅबमध्ये ओपन केलं, डॅशबोर्ड बघायचं. डॅशबोर्डवर तुम्हाला इथे खाली जर बघितलं तर अर्ज क्रमांक दाखवत आहे. तर हा अर्ज क्रमांक तुम्हाला आता काय करायचं, इथे तुम्हाला नंतर लाभार्थ्याचे पूर्ण नाव टाकायचं. इथे काय बघा, उमेदवाराचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव, किंवा मग आडनाव आहे, असं सगळं माहिती तुम्हाला इथे लाभार्थ्याचे पूर्ण नाव पेनाने भरायचं. व्यवसायाचे नाव काय आहे, तुमचं व्यवसायाचं नाव काय आहे ते तुम्ही टाकू शकता. व्यवसायाचा प्रकार काय आहे, सेवा सर्व्हिस आहे, प्रोडक्शन आहे, उत्पादन प्रक्रिया आहे, इतर आहे, जे काही असेल ते तिथे टाकायचं. नंतर तुमचं काय सांगितलं त्यांनी, वाहन संबंधी व्यवसाय आहे का, वाहन संबंधी व्यवसाय असेल तर होय किंवा नाही, इतर असल्यास माहिती, नसेल तर नाही करायचं, असेल तर होय करायचं. आणि समजा वाहन संबंधी व्यवसाय आहे का हे असेल तर मग इथे तुम्हाला इथे बघितलं खाली जर आलं तर काय सांगितलंय की वाहनाचा प्रकार, वाहन, वाहन, प्रवासी वाहन, ट्रॅक्टर, इतर जर असेल वाहनासंबंधी व्यवसाय तर. नसेल तर ते सोडून द्यायचं, काही टाकायची गरज नाही. नंतर आहे बघा दरपत्रिकेत निवेदन किंमत. नंतर आहे बघा दरपत्रिकेत निवेदन किंमत रुपये, म्हणजे तुमचं जे दिवसाचं किंवा तुमच्या महिन्याचं, तुम्ही जे तुमची किंमत असेल, दर तुमची दर काय आहे तो दर तुम्ही टाकू शकता किमतीमध्ये. नंतर व्यवसायाचा विस्तार, गावापर्यंत, तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत, राज्यापर्यंत, देशापर्यंत, जगभर तुमचा व्यवसाय कुठपर्यंत पोहोचलेला आहे तसं तुम्ही इथे तुम्हाला टाकायचं आहे. नंतर तुमचे ग्राहक कोण आहेत, म्हणजे तुम्हाला थोडं ग्राहकांबद्दल माहिती द्यायची की तुमचे ग्राहक कोण आहेत, कोण तुमच्याकडे कस्टमर आहेत, कशा प्रकारचे आहेत, यासंबंधी तुम्हाला माहिती द्यायची आहे. नंतर जर खाली बघितलं तर व्यवसाय संबंधी विक्री करण्यासाठी बाजारपेठ कुठे आहेत, कोणती आहे, तुमचं बाजारपेठ कोणती आहे, म्हणजे व्यवसाय संबंधी तुम्ही जी विक्री करता ते कुठे आहे, तुमची बाजारपेठ आहे, बाजारपेठेबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे थोडीशी, की तुमचं मार्केट काय आहे, कुठे आहे. त्याच्यानंतर बघा तर खर्च वजा करता अपेक्षित निव्वळ वार्षिक उत्पन्न किती रुपये, म्हणजे तुमचा नफा तुम्हाला टाकायचा आहे, की तुमचा नफा किती आहे, वर्षाचा किती आहे, हे सगळं तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्याच्यानुसार तुम्हाला असं प्रकल्प अहवाल भरून घ्यायचा आहे. प्रकल्प अहवाल तुम्हाला प्रिंट मारलेली भरायची आणि ते प्रकल्प अहवाल चूज फाईल करून तुम्हाला जोडून घ्यायचं. ते भरल्यानंतर इथे तुम्हाला त्याचं ते तुमची स्कॅन कराल तुम्ही इथे जोडून घ्यायचं. नंतर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन मध्ये स्वयं घोषणापत्र भरायचं आहे. स्वयं घोषणापत्रामध्ये काय आहे? मी नाव टाकायचं,
श्री यांचा मुलगा, त्या वडिलांचं नाव असेल तर मुलगा, मुलगी, वय, नंतर तुमचं जे काही वय आहे, आधार क्रमांक आहे, व्यवसाय कोणता आहे तो टाकायचा, राहणार कुठला आहे ते टाकायचं. त्याच्यानंतर महामंडळाच्या आता जी योजनेचा प्रकार आपण निवडला होता बघा, वैयक्तिक कर्ज योजना IR1 जी होतं त्याचं तुम्हाला हे टाकायचं की वैयक्तिक कर्ज योजना आय आर जे काही ते नाव होतं योजनेचं ते टाकायचं. आणि त्याच्यानुसार खाली मग काय पात्रता प्रमाणपत्र, LOI क्रमांक, पात्रता प्रमाणपत्र म्हणजे आपण LOI क्रमांक जो आहे तो आपण आता अर्ज क्रमांक भरला बघा प्रकल्प प्रमाणपत्रामध्ये, त्याच्यातला जो टाकला तोच इथे टाकायचा. सही करायची, दिनांक टाकायचा, अर्जदाराचे नाव टाकायचं, अशा पद्धतीने हे भरायचं. प्रिंट मारलेली आहे प्रिंट मारून घ्यायची, भरायचं, स्कॅन करायचा आणि आपल्याला परत जाऊन तिथे जोडायचं. ते चूज फाईल करायचं सेल्फ डिरेक्शन मध्ये आणि जोडून घ्यायचं. याच्यामध्ये अर्ज येतं सेव्ह करायचं, सेव्ह करून घ्यायचं, पहिले सेव्ह करून घेतलं ही सगळी माहिती आपल्याला झालेली टाकून आता आणि सबमिट करायची आपल्याला. एकदा सेव्ह करून घ्या आणि सेव्ह केल्यानंतर पुढे सबमिट करा. सबमिट केल्यानंतर बघा इथे काय आलं, सगळं आलेलं आहे तुम्हाला की तुमचा अर्ज भरला जात आहे, त्याचं काय तुमची तारीख वगैरे दिलेली आहे, सगळं दिलेलं आहे. आय अग्री करायचं, आय अग्री केलं की सबमिट झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डला घेऊन जाईल ते मेसेज पण आलेला आहे की हा अर्ज क्रमांक आहे, सबमिट केलेला आहे, कृपया आपल्या डॅशबोर्डला भेट द्या. ओके करायचं, डॅशबोर्डला भेट द्यायची. होम पेजला डॅशबोर्ड आहे, तर डॅशबोर्डला गेल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं अर्जाचं दिसणार आहे की हे अर्जाचं तुम्ही असा भरलेला आहे. इथे तुमचं स्टेटस पण दाखवतोय बघा, पेंडिंग, खाली जे अर्ज वैयक्तिक पत्र योजना पेंडिंग दाखवत आहे, सध्या पेंडिंग आहे. त्याचं तुम्हाला जर पूर्ण डिटेल्स बघायचे असतील तुमच्या अर्जाचे, तुम्ही तिथे जी लिंक दिलेली आहे पहिल्या कॉलम मध्ये, पहिल्या याच्यामध्ये IR त्याची जी लिंक दिलेली आहे, अर्ज क्रमांक जो दिसतोय तुम्हाला, अर्ज क्रमांकावर क्लिक केलं तर तुम्हाला पूर्ण डिटेल दिसणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे आणि याचं जे कर्ज मिळत आहे 15 लाखापर्यंत बिनमध्ये त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता.